आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने काल जळगाव जिल्हा समन्वयक ॲडव्होकेट राहुल जाधव यांनी चाळीसगाव येथे पत्रकार परिषद घेऊन न्याय व्यवस्थेचे आभार मानले। केजरीवाल यांना जामीन दिल्याने एक प्रकारचा लोकशाहीचा विजय झाला असून तानाशाही आणि इच्छिणाऱ्या ही मोठी चपराक असल्याचं त्यांनी म्हटलंय। या पत्रकार परिषदेसाठी आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष यासीन खान, शहर उपाध्यक्ष ललित भिडे, युवा शहराध्यक्ष वैभव पाटील यांची उपस्थिती होती। नमस्कार मित्रांनो, मी जिल्हा समन्वयक आम आदमी पार्टी जळगाव जिल्हा। आज रोजी ही जी पत्रकार परिषद आपण या ठिकाणी चाळीसगाव येथे आयोजित केलेली आहे, ही जळगाव जिल्ह्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे। मित्रांनो, पत्रकार परिषद घेण्यामागचा खरा उद्देश आहे की आम्ही खऱ्या अर्थानं भारतीय संविधानाचा आणि सर्वोच्च न्यायालयाचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो की अनेक अडचणी येऊन सुद्धा 41 दिवसात जो PMLA कायदा आहे, या कायद्याअंतर्गत अनेक दिग्गजांना तुरुंगात टाकण्यात आलं, खोट्या केसेस करण्यात आल्या आणि लोकशाही धोक्यात आणण्यात आली। आज खऱ्या अर्थानं लोकशाहीचा आणि भारतीय संविधानाचा विजय या ठिकाणी झालेला आहे। सर्वोच्च न्यायालयाने माननीय अरविंद केजरीवाल साहेब यांना जो अंतरिम जामीन दिला, हा जामीन खऱ्या अर्थानं लोकशाही जिवंत करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा जामीन होता। एका मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला एका कायद्याच्या बडग्यामध्ये खोट्या पद्धतीने फसवून तुरुंगात टाकण्यात आलं आणि कायद्याच्या जाचकाठींचा गैरवापर या ठिकाणी करण्यात आला। परंतु 41 दिवसात माननीय सुप्रीम कोर्टाने माननीय केजरीवाल साहेब यांना जामीन दिला आणि यामुळे त्यांनी असे संकेत दिलेले आहेत की खऱ्या अर्थानं भारताची लोकशाही जी आहे ती धोक्यात आलेली आहे आणि या तानाशाहीचा अंत करण्यासाठी आज सत्याचा विजय झालेला आहे। आज खऱ्या अर्थानं भारतीय संविधानाने जे सत्यमेव जयते आणि सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला सत्यमेव जयते ही घोषणा जी आहे ती आज खऱ्या अर्थानं खरी करून दाखवलेली आहे। आज आपण जर बघितलं तर हा जो विजय आहे, हा विजय म्हणजे इंडिया आघाडीचा विजय होणार आहे आणि हुकुमशाहीचा पराभव या ठिकाणी होणार आहे। तानाशाही आणू इच्छिणाऱ्यांना हा एक फार मोठी चपराक आहे की माननीय केजरीवाल साहेब यांचा जामीन या ठिकाणी मंजूर झालेला आहे। मी सर्व आम आदमी पार्टीच्या वतीने संपूर्ण भारतातील आम आदमी पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि आपले देखील आभार मानतो।